श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. आज चंद्रग्रहण आहे. चंद्रग्रहण हे पौर्णिमेला लागत असते आणि पौर्णिमा ही 2 मार्च रोजी 5:56 सुरू झालेले आहे आणि आपण काल होलिका दहन देखील केलेले आहे. तर आज चंद्रग्रहण हे सुरू झालेले असून चंद्रग्रहणाचा स्पर्श काळ हा 3:20 होता व त्याचा मध्य हा 5:07 आहे. आता चंद्रग्रहणाचा स्पर्श काळ आणि मध्य हा भारतामध्ये दिसणार नाही, तरी देखील आपल्याला या चंद्रग्रहणाचे सर्व वेद, नियम आणि अटी ह्या पाळायला सांगितलेले आहे. त्यामुळे आपण भारतामध्ये या सर्व गोष्टी पाळत देखील आहोत. परंतु ज्यांचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास नाही ती मंडळी मात्र या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे. प्रत्येकजणाचा आपापला पाहण्याचा एक दृष्टिकोन असतो. कोणी त्या गोष्टीला सकारात्मकरित्या घेतं, कोणी नकारात्मकरित्या घेतं. त्यामुळे आपण या गोष्टीवर चर्चा करणार नाहीत. परंतु आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी की तुम्हाला अवश्य करायची आहे. आता ग्रहण काळामध्ये प्रत्येक स्त्रिया ह्या आपल्या घरामधील अन्नामध्ये, पाण्यामध्ये व धान्यांमध्ये तुळशीपत्र हे टाकून ठेवतात, जेणेकरून की त्या अन्नधान्यावर जीवाणूंचा जे काही वाढ आहे ती होणार नाही व ते अन्न शुद्ध राहील व ते अन्न आपल्याला ग्रहण संपल्यानंतर देखील वापरता येईल. परंतु अशा काही वस्तू असतात ज्याकडे प्रत्येक स्त्रियांचा थोडासा कानाडोळा होतो व आपण त्याकडे दुर्लक्ष करतो किंवा मग असं म्हणतो की त्याच्यामध्ये देवी देवता अगोदरच विराजमान आहेत, तर मग त्यावर तुळशीपत्र टाकण्याची काही आवश्यकता नाही असे म्हणून आपण त्याकडे लक्ष देत नाही. जसे की तेल, मीठ, दूध, हळद, कुंकू या गोष्टीमध्ये आपण तुळशीपत्र टाकत नाहीत. आता कुंकू आणि हळद, कुंकू तर आपण काही स्वयंपाकामध्ये वापरत नाहीत, परंतु हळद आणि मीठ व तेल, दूध यांचा वापर आपण स्वयंपाकामध्ये करतो. त्यांचं सेवन देखील आपण करत असतो. त्यामुळे या गोष्टींमध्ये तुळशीपत्र टाकणे खूप आवश्यक असते. आता ग्रहण काळ सुरू होण्या अगोदरच आपल्याला सर्व पाण्यामध्ये, अन्नामध्ये, धान्यांमध्ये तुळशीपत्र हे टाकून ठेवायचे असते. ग्रहण चालू झाल्याच्या नंतर तुळशीपत्र टाकले तर काहीही फायदा होत नाही. त्यामुळे ज्या स्त्रियांनी मिठामध्ये, दुधामध्ये व तेलामध्ये तुळशीपत्र टाकून ठेवले असतील त्यांचं ठीक आहे, परंतु तेलाचं आणि दुधाचं एवढं काही इफेक्ट किंवा इतका काही परिणाम आपल्या शरीरावर होत नाही. परंतु मीठ ही अशी वस्तू आहे जी की पाण्यापासून बनलेली आहे आणि पाण्यावर सर्वात जास्त परिणाम चंद्रग्रहणाचा होतो किंवा कोणतेही वाईट गोष्ट असो, चांगली गोष्ट असो, त्याचा परिणाम हा पाण्यावर होतो आणि आपल्या शरीरामध्ये देखील 70% पाणी आहे. त्यामुळे आपल्याला देखील त्या ग्रहणाचा नियम पाळण्याचा जो काही संदेश आहे तो मोठ्या मोठ्या ज्योतिषशास्त्रांकडून दिला जातो व आपण ते पाळतो देखील. तसेच मीठही पाण्यापासून बनलेले आहे, त्यामुळे मिठामध्ये देखील सर्वात जास्त प्रमाणामध्ये जीवाणूंचा जे काही प्रादुर्भाव आहे तो होत असतो. त्यामुळे मिठामध्ये जर तुम्ही तुळशीपत्र टाकून ठेवले नसेल तर तुम्हाला ग्रहण संपल्याबरोबर सर्वात प्रथम जे काही मीठ तुमच्या घरामध्ये आहे ते तुम्हाला घराच्या बाहेर टाकायचे आहे. परंतु ज्या स्त्रियांनी मिठामध्ये तुळशीपत्र टाकून ठेवले आहे त्यांना मीठ बाहेर फेकून देण्याची आवश्यकता नाही. पण बऱ्याचशा स्त्रिया अशा आहेत की ज्यांनी मिठामध्ये तुळशीपत्र हे नक्कीच टाकून ठेवलेले नसेल, तर त्या स्त्रियांनी कृपा करून किंवा कृपया मीठ आपल्या घराबाहेर टाकावे, जेणेकरून की तुमच्या आरोग्यावर त्याचा काहीही दूषित परिणाम होणार नाही किंवा मग तुमच्या आयुष्यावर देखील त्याचा काही दूषित परिणाम होणार नाही. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले की ग्रहण काळामध्ये आपल्याला ग्रहण काळाचे जे काही नियम आहेत, जे काही ज्योतिषशास्त्रांनी सांगितलेले गोष्टी आहेत त्या पाळायच्या आहेत व तुळशीपत्र जर नसेल टाकले तुम्ही तुमच्या घरामधील अन्नामध्ये किंवा मग कोणत्याही वस्तूमध्ये, पाण्यामध्ये, तर तुम्ही ते फेकून द्या व ग्रहण संपल्यानंतर नवीन पाणी, नवीन अन्न बनवून त्याचे सेवन करा. तसेच ग्रहण संपल्यानंतर काय करावे काय नाही याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अगोदरच अपलोड केलेला आहे, तर तो व्हिडिओ देखील तुम्ही जाऊन पाहू शकता. आशा करते की तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल, तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर देखील करा. तर पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला